देहावरती पडेल ना तेव्हा तुम्हाला तुमचे आई वडील हे सोडवणार नाहीत. केवढे मोठे अधिकारी असू दे, पदाधिकारी असू दे, ते सोडवणार नाहीत. अरे सुंदर असं दाखलं आहे बघा. गरुडाची आई आजारी होती, वय झालं होतं, आता वय जाणारच आहे, आई जाणारच आहे. आईला रोज गरुड संध्याकाळी यायचा, आई कशी आहे तब्येत? आई म्हणायची बाळा कालच्या पेक्षा खालवली. दुसऱ्या दिवशीचा विचारायचा, आई तब्येत कशी आहे? गरुडाची आई म्हणायची बाळा कालच्या पेक्षा काही खरी नाही, आजही खालवलेली तब्येत आहे. 5 दिवस झालं आणि 5व्या दिवशी गरुड विचारायला आला, आई आज कशी तब्येत आहे? आई म्हणाली बाळा काही खरं नाही, मगाशी जे काळा कभीन माणूस अंधारात येऊन मला बघून हसून गेला. बाबा काय करून गेला? मला बघून हसून गेला. गरुडाची आई कोणाला सांगते? गरुडाला सांगते. गरुडाला ओळखलं, हा दुसरा तिसरा कोणी नाही. कोण आहे बाबा? यमदूत आहे. कोण आहे? यमदूत आहे. हा यमदूत माझ्या आईला पाहण्यासाठी, घेण्यासाठी, नेण्यासाठी आला असं. पट्ट्याला देवाचं वाहन म्हणतात. सुट्टी देणार नाही आईला. आईला उचलून त्यानं रात्रीच्या 120च्या वेगाने हिमालयात घेऊन गेला. कोण? गरुड. आईला बसवलं. सकाळी पहाटे पहाटे आईला हिमालयाच्या गोळी चढलं. आई आता तू सुरक्षित आहे, इथं तुला काळ घ्यायला येणार नाही, काळ तुला न्यायला येणार नाही. मग आता काय करशील? आई इथंच बसा. तेवढ्यात तिथं यमदूत हजर. यांच्या आली. अरे बाळा हाच काल आला होता. कोण? तो काल हसलेला माणूस. बघितलं तरी यमदूत, का हो काल तुम्ही माझ्या आईकडे बघून हसलात का? हो हसलो. का हसलात? कारण तुमच्या आईचं मरण मला माहित आहे इथं कुठं आहे? हिमालयाच्या गुहेत. पण काल तुमच्या आई बघितलं तर तुमच्या घरी आहे, आरामावरती गादीवरती बसलेले, झोपलेले. आता मी फक्त तिला पाहायला आलतो. मरण जर आहे तर तुमच्या हिमालयाच्या गुहेत आहे, तर तुमची आई अजून इथं करते काय म्हणून पाहायला आलतो, बाकी काय नाही. बरं असू द्या, धन्यवाद, आभार आहे तुमचा. का? तुम्ही तुमची म्हातारी इथपर्यंत आणून पोहोच केली त्याबद्दल. म्हणजे मला सांगा, देवाच्या गरुडाच्या आईला सुद्धा मरण चुकलं नाही. गरुडाला आपल्या आईला जिथं मरण नाही तिथं नेऊन ठेवलं, पण काळ त्याच्या आधीच येऊन तिथं बसला होता.